इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी जबरी चोरी करणारे आरोपी यांचा शोध घेऊन शहरात होणाऱ्या जबरी चोऱ्या रोखण्यासंदर्भात आदेश दिले होते। अवधूतवाडी पोलीस स्टेशनकडील भारतीय न्याय संहिता कलम 309, 4, 3, 5 अन्वये गुन्हा दाखल झाला होता। सदर गुन्ह्यात फिर्यादीस आठवडी बाजार परिसरात फिर्यादी हे जास्त प्रमाणात दारूचे सेवन करून असल्याचा फायदा घेत जबरदस्तीने धाक दाखवत यातील आरोपींनी मोबाईल आणि गाडी काढून जबरी चोरी केली होती। पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्याकरता गुन्हे प्रकटीकरण पथकास सतर्क करून आठवडी बाजाराकडे जाणाऱ्या येणाऱ्या रोडवर असणाऱ्या सर्व सीसीटीव्हींना चेक करण्याचे आदेश दिले होते। गुन्हे प्रकटीकरण पथकाने बारकाईने सर्व सीसीटीव्ही फुटेज चेक केले असता आठवडी बाजारात असणारे काही सीसीटीव्ही फुटेजमध्ये संशयास्पद हालचाली दिसून आल्या। त्यामध्ये आरोपी चेहऱ्यावर शेले गुंडाळून असताना देखील तांत्रिक बाबींचा सखोल तपास करून फिर्यादी व आरोपींच्या मार्गाचा मागोवा घेतला असता 2 संशयित इसम दिसून आले। त्यांचा गुन्हे प्रकटीकरण पथकाने गुप्त बातमीदारामार्फत शोध घेऊन शिताफीने पकडण्यात अवधूतवाडी गुन्हे प्रकटीकरण पथकास यश मिळाले। पकडण्यात आलेले आरोपी यांची नावे किरण उर्फ मायकल अजाबराव गेडाम वय 26 राहणार पिंपरी गुट्टी यवतमाळ, वर्धन दुर्गेश शुक्ला वय 28 राहणार चापडो यवतमाळ अशी नावे असून आरोपींना गुन्ह्यात अटक केल्यानंतर कौशल्यपूर्ण तपास करून आरोपींकडून गुन्ह्यात जबरी चोरी केलेली एक मोटरसायकल क्रमांक MH 29 DY 9377 होंडा शाईन व एक रेडमी कंपनीचा मोबाईल असा 76,500 रुपयांचा मुद्देमाल आरोपींच्या ताब्यातून जप्त करण्यात आला आहे। ही कामगिरी पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश बैसाने, पोलीस निरीक्षक नरेश रणधीर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे प्रमुख सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी, पोलीस उपनिरीक्षक सूरज जगताप, सहाय्यक फौजदार गजानन वाटमोडे, सहाय्यक फौजदार मेश्राम, पोलीस हवालदार विशाल भगत, बलराम शुक्ला मुंडे, पोलीस नाईक रुपेश ढोबळे, पोलीस शिपाई प्रशांत पाटील, योगेश चोपडे यांनी बजावली।